आमच्या गावात रात्री 2 वाजेपासून पाणी गावात शिरलं आहे। पाऊस 4-5 दिवसापासून आहे, पण रात्री अचानक पाऊस खूप झाल्यानंतर वाळांचं नदीचं सगळं पाणी एक झाल्यामुळं आमचं पूर्ण गाव पाण्याखाली गेलंय। तर आमच्या गावात प्रचंड नुकसान झाले। लोकांना माहिती होती, पण किती धावपळ करणार, जेवढं आहे तेवढं बाहेर काढलं, पण पूर्ण काढणं काही शक्य झालं नाही। खूप म्हणजे खूप नुकसान झालंय। काही लोकांचे धान्य गेले, काही लोकांचे भांडे गेले, तर काही लोकांना खायला सुद्धा राहिलं नाही। तर जेवढे आहे तेवढे आमच्या गावाने लोक बाहेर काढले। माणूस हानी नाही, पण घरातले सगळं साहित्य खराब झालंय। माझे नाव बाळासाहेब पंडित टर्ले, राहणार तांदोरी। रात्रीच दारणा आणि गंगापूर डॅमचे पाणी सोडल्यामुळे, अचानक जास्त पाणी सोडल्यामुळे पूर्ण गावामध्ये रात्री सुमारास 2च्या सुमारास गावात पाणी शिरले। गावात सगळे लोक निद्रा अवस्थेत असताना दुकानातले कुठलेही साहित्य काढता आले नाही। पण मग ग्रामपंचायत सदस्य वगैरे यांनी थोडी मदत करून मनुष्यहानी होऊन दिलेली नाही। सगळ्या लोकांना पाण्याच्या बाहेर काढलेले आहे। आणि नंतर दुकानांमध्ये, बऱ्याचशा दुकानांमध्ये पाणी शिरलेले असल्यामुळे भरपूर नुकसान झालेले आहे। आणि आमच्या येथे शेजारीच कृषी सेवा केंद्र, तिथं खताचं दुकान असल्यामुळे त्या खताच्या दुकानाचे कमीत कमी 1.25 ते 1.5 कोटीची नुकसान झालेली आहे। सगळ्या गोण्या ओल्या झाल्या असल्यामुळे, खताला खूप बाजार असल्यामुळे त्यांची मोठ्यात मोठी नुकसान त्या खत दुकानाची झालेली आहे। बाकीचे किरकोळ दुकानातली, किराणा दुकान असो, टपऱ्या असो, त्यांच्यात पण भरपूर नुकसान झालेले आहे। कापड दुकान आहे, त्यानंतर बरेच असे इलेक्ट्रिक आहे, गिरणी वगैरे, पीठ गिरणी आहे, त्यांचे पण बरेचसे नुकसान झाले असल्यामुळं पण जीवितहानी कुठलीही झाली नाहीये। ग्रामपंचायतीनं सहकार्य करून जीवितहानी कुठल्या प्रकारची झालेली नाही। पण गावामध्ये कमीत कमी कमरा एवढे पाणी झालेले आहे। 2 ते 2.5-3 फुटापर्यंत पाणी गावामध्ये असल्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे।